पप्पा इकडे बसले, मम्मी. हा केक आपण आणला होता. तर मी याला लिची विचारायला लावली कशी किलो आहे. हा बघा काय विचारतोय, लिची किती. 2-3 दिवस झाले क्लच प्लेट टाकली नवीनच. त्यात अशी गर्दी तर गाडी चालवायची म्हणल्यावर अजून क्लच प्लेटला त्रास. मित्रांनो हे बघा, हे कुठने चांगलाच न पाठवत राहिले पोलिस. अरे तुझी आई घरी ना गाडी तर मित्रांनो आपण एवढी गाडी भरली आणि हा कालचा लेबर. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण सकाळी निघालेलो आहे गोडाऊनला आणि आज आपल्याला आलेलं आहे एल प्रोचं मटेरियल. तर रोज रोज तुम्ही एल प्रो बघत असतात पण त्यांचंच मटेरियल जास्त येत राहिले, त्यामुळे दुसरं काय हे नाही. तर आपण आज जाणार आहे कोथरूड आणि चिंचवड. तर दुसरं पण काहीतरी आलेलं आहे, मला नाही माहिती, पण चिंचवडचं आलेलं आहे एल प्रोचं ते माहिती, कारण की तिथं टाइम आहे म्हणून मी आज लवकर निघालेलो आहे. आणि जसं की काल तुम्ही बघितलं आपल्या गाडी बिडीचं काम ओके झालेलं आहे एकदम. तर आपल्याला आता 2 महिने काय टेन्शन नाही. 2 महिन्यानंतर 5000 किलोमीटर झाल्यानंतर परत नंतर सर्व्हिसिंग करायची. तर आता एकदम गाडी ओके, कारण गाडी चालवण्यात बिलवण्यात एकदम ओके झालेली आहे. पिकअप व्यवस्थित झालेला आहे थोडासा. तर आता काय टेन्शन नाही आपल्याला. तर चला आपण आता गोडाऊनला जाऊ, मटेरियल लोड करू आणि तिथून पुढे तुम्हाला दाखवतो कुठली कुठली डिलिव्हरी आपण उचलली आहे. तर मित्रांनो आपण एवढी गाडी भरली आणि हा कालचा लेबर रिक्षाचं इंजिन खाली घेणारा आणि एवढी गाडी भरली आपण. इकडे बघा बेचल पेपर. तर त्याला बॅटरीचा बॉक्स पाहिजे कशाला, बांधी मध्ये जीव घ्यायला काम फुटला पार. एक तर गरमी लय आहे का नाही बाबा, बॅटरीचा बॉक्स काय करू. आणि फाळके माल बांधला आपण 1-2-4 बॉक्स, कारण की एवढं मटेरियल बसत नाही राहिला. मामा आलाय पण मामाच्या गाडीत पण बाकीचं बसत नाही म्हणून मी चाललोय घेऊन. चिंचवड मध्येच खाली होणार आहे फाळक्यावरचं मटेरियल, त्यामुळे चिंचवडला 6 बॉक्स आहेत, कोथरूडचे 14 बॉक्स आहेत, एप्स रोडवाल्याचे 6 बॉक्स आहेत, MG रोडवाल्याचे काहीतरी आहेत. ते सगळे बघू आपण. पहिलं मेन गाडी बांधून निघणं इथनं. तर चला इथं फक्त पहिले हे करू आपण, गाडी बिडी बांधू व्यवस्थित. मित्रांनो हा उशिरा येणार व्यक्ती बघा असे गोळ होतात नंतर पिकर नसल्यावर बॉक्सला. आणि आमदन हे असं पहिले ये जल्दी आता था, मे लेट आता था, पर अभी मेल भरके जल्दी आता हूँ, असे गोळ होतात. एवढा माल आहे अजून. तो माल कुठला आहे मामा? मुंबई काय. तर मित्रांनो आपल्या मामाची पण गाडी झालेली इकडे लोड, तो पण निघणार आहे, मी पण निघणार आहे आता. चला निघूया आपण पटकन. जसं की मित्रांनो आपण गाडी लोड करून निघालेलं आहे आणि आपण भरलेलं आहे. डिलिव्हरी कुठल्या तुम्हाला सांगतो. पहिलं चिंचवडच्या मॉलचं, त्यानंतर कोथरूड नंतर झाले. नंतर आपण जाणार डायरेक्ट याला काय म्हणतात त्याला MG रोडला. MG रोड झाल्यानंतर आपण येणार FC रोडला. FC रोड झाल्यानंतर येणार आपण औंधमध्ये. जसं की तुम्हाला टाइम माहिती म्हणून आपण या सगळ्या डिलिव्हरी आवरून येणार आहे. तर औंधचा मॉलचं झाल्यानंतर आपल्याला औंधच्या रिलायन्सचं पण बॉक्स आहेत. चला आपण पोहोचू पहिलं चिंचवडचं खाली करू आणि मग भेटू तुम्हाला. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय वाकडमध्येच म्हणतो आपलं याच्यामध्ये नाशिक फाट्याला. माझ्या डोक्यात वेगळी गणगण चालू होती मित्रांनो, त्यामुळे चुकीचं नाव निघलं वाटतं. मित्रांनो मी नाशिक फाट्यावर लेफ्ट मारला. आपल्याला जायचं चिंचवडला, पण तिथं आहे ना सिग्नलला राईट मारला तर पोलिस थांबले होते, म्हणजे चेक करत होते सगळ्या गाड्या, म्हणून मी लेफ्ट मारला. आता इकडनं कासरवाडीतनं ब्रिज खालनं फिरून जाऊ. तर या बसवाल्याची काही झिकझिक एक तर होणार होता ना, पी करते जाऊ दे. आपण इकडून फिरून जाणार आहे, तर थोडंसं लांब पडल्याने काय फरक नाही पडणार, पण तिथं 200 रुपये गेले असतील, टाईम पण गेला असता. आपण आलोय मॉलच्या बॅक साईडला आणि आपल्याला जायचं मेन गेटनी, तर आपण मागच्या साईडला आहे. आपल्याला पुढच्या गेटने आत जायचं आहे. तर चला आतमध्ये जाऊ. तिथं 7 बॉक्स द्यायचे तर ते देऊ आणि निघू इथं आपण पटकन. तसं की मित्रांनो तुम्ही बघितलं आपला चिंचवडचा खाली झालेलं आहे आणि आपण चाललेलो आहे कोथरूडला. तर चला पहिलं आपण कोथरूडला पोहोचू पटकन आणि मग तिथं भेटू तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे औंधमध्ये. युनिव्हर्सिटीच्या गेटला बघा काय केलं, डायरेक्ट आतमध्ये बसायला आउट केलं. इकडनं बंद केले काय यार, लांबून करून जावं लागणार. तर युनिव्हर्सिटीचे गेट आहे आतमध्ये. मित्रांनो हे बघा हे कुठने चांगलाच न पाठवत राहिले पोलिस. युनिव्हर्सिटी खूप चांगल्या जंगलातून निघवायला लागलं बघा कशा रोड आहे. युनिव्हर्सिटी असंच आहे, युनिव्हर्सिटी जंगल टाईप. तर मित्रांनो बघू शकता आपण आलेलो इकडे कोथरूड जवळ. तर आपल्याला जायचं आहे कोथरूडच्या रिलायन्सला. आपल्याला जायचं आहे कोथरूडच्या रिलायन्सला. तर चला पटकन आपण पोहोचू कोथरूडच्या रिलायन्सला. तर मित्रांनो आपण आलोय कोथरूडच्या मॉलला. याच्या जायचं आपल्याला बॅक साईडला. याचं बॅक साईडचं गेट मला माहिती. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय डेक्कन जिमखाना FC रोड. तर चला पोहोचू आपण लवकर त्या शॉपवर वाईल आमच्या. गाडी खाली करू तिथं आणि मग जाऊ आपण कॅम्पात.
तर मित्रांनो आपले एफसी रोडचं खाली झालेलं आहे आणि इकडे मी जेवायला जरा थांबलो होतो दरवेळेसच्या स्पॉटला. तुम्हाला जसं की माहितीच मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. तर चला आपल्याला जायचं आता कॅम्पात जाऊन मग आपल्याला जायचं औंधला. तर चला पटकन आपण कॅम्पातला खाली करू आणि मग पोचू औंधला. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आलोय कॅम्पात. आपल्याला जायचं इथं राईट मॅरून. चला आपण पोहोचूया पटकन. तर मित्रांनो एफसी रोड आले इकडे सॉरी कॅम्पातलं इकडे झालेलं आहे. पोच बीत आपल्याला भेटली ओकेमध्ये. चला निघू इथनं पटकन. मित्रांनो पुण्यातल्या गर्दीमुळे मला वैताग आला यार. पुण्यातल्या गर्दीने मला वैताग आला. 2-3 दिवस झाले क्लच टाकली नवीनच. त्यात अशी गर्दी तर गाडी चालवायची म्हणल्यावर अजून क्लच प्लेटला त्रास. मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं आता दापोडीमध्ये आम्ही आलोय कोण सांगणार का नाही. आता आज मी आलो आहे इकडं संजयसोबत दापोडीमध्ये. त्यांनी मला पिकअप केलं आणि आता आम्ही कुठं जायचं आमच्या मॉलला जायचं आहे. त्यांनी मला सांगितलं नाही तर मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो आहे. तुम्ही पाहू शकता नाही का असा विचित्रपणा इकडं तुम्ही पाहू शकता. फॅनचं इथं वाट लावली आहे यांनी. कधी हां का अरे फेमिक्विक नाही लावायचं कारण की ते आधीच इथं याला चिकट असतं. ते तो फेमिक्विक लावून ते कडक होतं अजून. त्याच्याने असा विषय होतो. काय विषय झाला काय ते ग्लो येत असला एका जागी थांबल्यावर फॅमिली चालली एक. काय सांगतोय तू. फॅमिली चालली फॅमिली चालली त्याशी काय घेणं देणं. सांगायचं काहीतरी असंच. इथं एक मुलगी चालली आहे तो या ब्लॉक मध्ये बघा. मित्रांनो आरबाला त्या दिवशी ते ऍक्सिडेंट झालं माहिती का आता आपल्या पुलावरती आपल्या. काय सांगायला लागलं. काल रात्री आम्ही इथं 12 वाजता होतो. 12-1 पर्यंत आम्ही इथं आपलं पूर्ण सांगवी घुमून आलो. आम्हाला पास्टर भेटले रे रात्रीचं फिरतात म्हणून. काय तर आता आपण सांगवीमध्ये आलोय. एंट्री केली सांगवीमध्ये. पूर्ण उतरला आहे. हे सांगवीचं हे बस स्टॉप सांगवीमध्ये. चला जाऊया औंध मला तुम्हाला तिकडंच दाखवतो मेट्रोल वगैरे उतरवताना. चला भेटू तिकडं. मित्रांनो आता आम्ही आहे औंधमध्ये आणि तुम्ही पाहू शकता आता आमचा हा ब्रिज. काय बोलतो मेट्रोल वगैरे काही घेतलं नाही आज कारण की ते बोलतो शनिवार आज गर्दी येते त्यामुळे आज काय मटेरियल नको म्हणतात नको म्हणतात ते कस्टमर. बळच चक्कर मारले इकडं येऊन. तर मग नको हा ना. काय तुम्ही पाहू शकता कसला भारी व्यू इकडचं. नाही बोलू शकत त्याला. त्यामुळे आपल्याला आणून बंद एक ट्रिप आहे ती फक्त फोन लावून दाखवतो एकदा. तर मी याला लिची विचारायला लावली कशी किलोय. हा बघा काय विचारतोय लिची किती काय बोललं काय नाही ऐकायचं मला. विचार ना हो लिची कशी आहे असं विचारलं होतं तू त्याचा वेगळा अर्थ केला. हा काय अहो लिची कशी आहे म्हणलं. लिची 350 रुपये किलो आणि जांभळ हो लय मागे. त्यापेक्षा आपण भोसरीतून काढू जाऊ दे. आपण आपल्याला फणस घे जरा. इकडे झाला विषय. अरे तुझी आई घेऊन ना गाडी पुढे 10 रुपये भांडणं आलेत मित्रांनो. इकडे काहीतरी झालंय. काल तो जरा गाडीचं काम निघलं होतं. संदेशच्या गाडीचं ते आपलं काय बोलतो वेळ लागला. जरा हे तुम्हाला इथं दिसत असेल. इथं मल्हार गार्डनच्या समोरच सांगवी नवी सांगवी. ए भाई वेल अलाइनमेंट करणं गरजेचं आहे पण आता वेल अलाइनमेंट एकदम होतं 1 तास लागेल. चलो 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 आपण कधी हा मला सोड तिथं. सोडतो आपण आणि आपण जाऊ घरी. आज
कसं काय तुम्हाला आज दाखवलं का नाही व्हिडिओ मध्ये काही ब्लॉग मध्ये मटेरियल वगैरे उतरवताना वगैरे काय उतरवताना नाही दाखवलं. ते तर मेन लोकांना ते तर बघायचं असतं ते दाखवत जा जरा. काय बोलतात मित्रांनो कमेंट करून सांगा मला काय वाटतं. बघ तुम्हाला जे वाटेल ना काय ह्याच्यात काय राहिलं असेल तुम्ही ब्लॉग मध्ये नाही का काय दाखवलं नसेल ते तुम्ही कमेंट करून सांगा काय ते तुम्हाला या ब्लॉग मध्ये तो दाखवेल तुम्हाला बरोबर का नाही. तर आता आम्ही आलो आहे नवी सांगवीतून पिंपळे मध्ये पिंपळे गुरु आहे गुरु पिंपळे गुरु बोलते गुरु पिंपळे क्या बात आहे. असा पावसाचा वातावरण बघा. आता इथून आम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे नाही राईट घ्यायचं सॉरी. मित्रांनो आता आम्ही आलो आहे दापोडी हे दापोडीचा ब्रिज पिंपळे गुरु दापोडी होय क्या बात. या रस्ता आहे रस्ता नाही तो वेगळाच काहीतरी दाखव. हा रस्ता आहे हा रोड आहे असा रोड आहे आणि बघा आम्हाला रोड आहे. हे दाखवू का आता एक आज ते दाखवायलाच लागणार ना असं तुम्ही आज दिसतच नाही व्हिडिओ. अरे दिसते की हे काय बघा हा आता बघा आता काय 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 दिसत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा कमेंट. व्हिडिओ काही पण अर्थ घेते जरा व्हिडिओ वगैरे सारखे जरा इथं पोलीस पण आहेत त्यांचं पण व्हिडिओ काढून दाखवले तुम्हाला मी. इथं डॉमिनोज आहे दापोडीमध्ये चौकमध्ये आले संभाजी चौक नाही जाऊन द्या तुम्हाला सांगतो हे चौकाचं नाव पण मी विसरले आता. मला चौकाचं नावच नाही माहिती आहे. आता दापोडी आता मला इथं इकडं मला सुंदर बागेत सोडणार आहे मग इथून असंच जाणार तो. चला भेटूया मला सोडताना. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण आलोय नाशिक फाट्याला आणि आपल्याला चाललेलं आहे आपण घरी. तर चला पोहोचू आपण घरी पटकन. तर मित्रांनो मी आलोय घराच्या इकडं आणि तुम्हाला सांगतो की आपल्या मम्मी पप्पाची आज ॲनिव्हर्सरी आहे तर आपण केक घेऊन जाणार आहे इथनं. तर आपल्या घराची इथं केकचं शॉप आहे इथं बघा इथं मित्रांनो केक शॉप आहे. चला केक घेऊ आणि जाऊ आपण. मित्रांनो आपण घेतलेलं इकडे केककडनं तर चला पटकन पोहोचू आपण घरी. तर मित्रांनो मी आलेलो आहे घरी आणि एक नंबर वातावरण झालेलं आहे मित्रांनो. आज एक नंबर वातावरण आहे. तर मित्रांनो बसले तिकडे मम्मी पप्पा आणि हा केक आपण आणला होता तर इकडे बसलेले ते दोघं जण. तर चला कापा. तर मित्रांनो आपला केक बी कापून झालेला आहे. इकडे बसलेत पप्पा इकडे बसले मम्मी. मित्रांनो मम्मी आली इकडे मला केक चारायला. तर मित्रांनो मी आलोय घरी आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल सॉरी ॲनिव्हर्सरीचा आणि त्याचा तर या ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो बाय.